सो हे गुड आफ्टरनून गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फादर्स क्वीन चॅनलमध्ये। तर तुम्ही बघू शकता की आता सर्व काम वगैरे झालं आहे। सगळं काम करून मी फ्रेशअप सुद्धा झाली आहे आणि हा आहे माझा ॲब्रोज वगैरे केल्याचा लुक। तर बघा कशी दिसते मी कमेंटमध्ये सांगा मला। आणि असं आहे की मी ठरवलं की सकाळीच मी बटाटे शिजायला लावले होते। सो मी आता सुकी बटाट्याची भाजी आणि डोसाचं बॅटर मी बाहेरूनच मागवलं होतं, तर ते सुद्धा आलेलं आहे। तर आता मी डोसा आणि बटाट्याची भाजी बनवते आणि तोपर्यंत विपुल माझ्या सासूबाईला घेऊन जाणार आहे डॉक्टरकडे। तर त्याच्यानंतर मग तो माझ्यासाठी पण ते प्रिस्क्रिप्शन लिहून आणणार आहे सोनोग्राफी करण्यासाठी। तर आपण मे बी सोनोग्राफीला आज जाऊ। तर आज बशू बेबीचा बर्थडे आहे। बशू बेबी म्हणजे भावाचा मुलगा। तर बघू शक्य झालं तर मी जाईन, नाही पण बघू, मला बरं नाही वाटत आहे, मला आतून खूप कणकणी आहे फेसवरनं। तर बघू शकता रोजचं ट्रॅव्हल नाही परवडत। भले 15 रुपयाचं ट्रॅव्हल आहे गाईज, पण जिंदगीमध्ये असं वाटते की खूप मोठा डोंगर चढून आलेली आहे मी। पण चला आता मी जाते किचनमध्ये, विपुलला देते त्याचं प्रोटीन आणि मी फटाफट स्वयंपाक बनवते। स्वयंपाक म्हणजे जास्त काही नाही, जसं मी तुम्हाला म्हटलं बटाट्याची भाजी आणि डोसा। आणि तुम्ही बघू शकता माझ्या बेडरूममध्ये खूप सारा पसारा पडला आहे। पसारा म्हणजे नाही गाईस, हा थोडा आता पसाराच असतो। हे जे कपडे ते आपल्याला सुकवायचे आहेत आणि मला डॉक्टरांनी सांगितले पाणी खूप जास्त पियायचं आणि लिटरली मला पाणी जातच नाही आहे। मला थोडीशी कडू टेस्ट येते, काय माहिती का। तर आज होम क्लिनिंग म्हणजे सगळं वॉशरूम वगैरे सगळं मस्तपैकी क्लीन केलं आहे। वाड्यामध्ये पण थोडी साफसफाई केलेली आहे मी कामवाली बरोबर, तिला हेल्प केली थोडीशी। तिची पण तब्येत बरी नाही आहे, तिला पण काहीतरी स्टमक इश्यू आहे। स्वामी समर्थ तिला लवकर बरं करतील। आता या गुरुवारी मला मठात जायला जमलं नाही काही कारणामुळे, तर मे बी पुढच्या गुरुवारी आपण स्वामी समर्थांच्या मठात जाणारच आहेत। आणि आता बघते मी ह्याला फटाफट प्रोटीन वगैरे देते, त्याला पण जायचं थोडंसं काम आहे त्याचं फॅक्टरीमध्ये, तर ते कंप्लीट करून घेईल। आणि आपले कामगार जे आहे ते गणपतीच्या विसर्जनाला गेले होते, ते अजूनपर्यंत परत नाही आलेत। बहुतेक विसर्जनाच्या रस्त्यात विसरले, तर बघूया आपण ते येतात की नाही। तर ते सगळं ते माझं लुकआउट नाही आहे, लुकआउट आहे म्हणजे, पण ते विपुल सगळं बघतो। तर आता मी काय करते, मी आता जाणार खाली फटाफट आवरते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते की मी कसं मस्तपैकी भाजी बनवणार आहे। भाजी बटाट्याची सुकी म्हणजे जसं आपण नाही का डोशाची भाजी म्हणजे आपण हॉटेलमध्ये खातो ना मसाला डोसामध्ये ती भाजी असते ती बटाट्याची, तशी टेस्ट तशीच बनवणार आहे मी। तर तुम्हाला दाखवेन रेसिपी, छोटीशी रेसिपी, बाकी काय नाही। आणि आज फुल डे मध्ये काय असणार आहे हे तुम्हाला दिसेलच। तर चला भेटूया आपण थेट किचनमध्ये। विपुल सुद्धा रेडी झाला आहे। सो बघा त्याला मी किती दिवसापासून सांगते शेविंग करायला, तर अजूनपर्यंत करत नाही। गाईज कमेंटमध्ये सांगा ह्याने शेविंग केली पाहिजे की नाही, कारण हा विदाऊट शेविंगच खूप हँडसम दिसतो। पण मला असं वाटतं जर हा हँडसम दिसला कोणी पटवलं तर, म्हणून मी सांगते त्याला नको करू, पण नको त्याला करावी लागेल। तर होपफुली त्याचे जे फ्रेंड सर्कल आहे जे विसर्जनाचे म्हणजे आमच्या इकडचे, तर उद्या मे बी ते लोक काही प्लॅन करतात आहे, मे बी समथिंग दे आर गोइंग फॉर सम रिसॉर्ट और समथिंग। तर त्याला जायचं सुद्धा आहे, तर तो डिस्टर्ब आहे की त्याचं काम पण आहे की जायचं की नाही। तर मला असं वाटतं की जाऊ द्यावं, कारण थोडंसं चेंज पाहिजे। आणि दुसरी गोष्ट मी स्वतःलाच बोलते, स्वतःचं नेचर बदल, खूप चिडचिड करते मी। तर काय माहिती मला काय एवढी चिडचिड होते, पण होते, ते प्रत्येक बाईला होते। मी असं बोलतात ना मेडिटेशन वगैरे स्टार्ट केलं आहे, तर बघू। आणि मला ना त्या बाबूची खूप आठवण येते। काल बाबूला बघायला गेली ना, तर त्याला असं ओपन केलं, त्याने डोळे बघितले, मी त्याला बोलली बाबू, तर जो जोरजोरात रडायला लागला। तर माझी बहीण मला हसत बोलायला लागली, अरे यार तुला घाबरला तो। मी बोलली गप ग तू, मी काय डायन आहे का मला घाबरायला। तर खूप डायन नाही आहे मी, डायनसारखीच कधी कधी वागते मी। तर चला आता मी भेटते विपुलशी पण तुम्हाला भेटवलं आहे। तर गाईज प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला। सबस्क्राईब करायला किती वेळा सांगायचं तुम्हाला, लवकर करा, 500K कंप्लीट करायचे आहेत मला। तर पुढे आपली जर्नी अशीच खूप चांगली राहिली पाहिजे, तर माझ्या चॅनलमध्ये प्लीज कंटिन्यू राहा। आणि चला तर बॅटर तर आपण आणून ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला मिक्सअप करायचं आहे व्यवस्थित। तर विपुलला दिलं आहे मी दूध, तो गेला गाडीमध्ये। सो मी हे दुधाचं म्हणतात तर फ्रीजमध्ये ठेवून देते आणि बाकीचे कामं करते। आणि हे बघा तुम्ही पण, तर तुम्ही बघा की आम्ही काय काय करते। ते आता दूध आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देते।
थंडच होतं, तुम्ही पिझ्झा गेला मला पोटाला थंड वाटतं. असं गरजेचं आहे की बघू आता सोनोग्राफी काढते. माझ्या ना लोअर स्टमकमध्ये जेव्हापासून बोलतात ना मला खूप त्रास होतो. तर हे थंड दूध पिऊन बघूया आपण की मला कसं फील होते बघून. तर ते भांडं मी धुवायला टाकते. 2-3 दिवस झाले काही देवाच्या कृपेने पाणी खूप म्हणजे खूप जास्त कोर्समध्ये येतात. तर अप्पा वॉशरूम जे रूमला कनेक्टेड आहे आपलं ते आपण यूज करू शकतो. तर बघा मी हे दूध घेतलं आहे, पिऊन घेते पटकन. I love milk. पण ते माझ्यासाठी चांगलं नसतं कारण वेट इन्क्रीज होतं ना माझं. फिनिश केलं. तर आता आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करणार आहोत. तर आपली रेसिपी स्टार्ट करायची ते आपण सगळ्यात आधी घेऊया कांदा. बटाट्याच्या भाजीमध्ये ना कांदा जरा जास्तच टाकायचा कारण चव छान लागतं त्याची. बटाटे तर शिजवून घेतलं. आता मी कांदे घेतलेले आहेत माहिती आहे. तर कांद्यानंतर मी 2 मिरच्या घेणार आहे फक्त कारण बिलकुल तिखट अजिबात म्हणजे अजिबात चालत नाही आणि मला पण. तर मी मिरच्या किती फ्रीजमधून कोथिंबीर मागवली होती, कढीपत्ता सुद्धा मागवला होता मी तडक्यासाठी. तर मस्त फ्रेश कढीपत्ता आणि कोथिंबीर बिलकुल घेऊन आला होता. मम्मीचा कॉल आला होता, जिजूचा आला होता, सगळ्यांनीच कॉल केला. काही क्वेश्चनचा मी रिप्लाय दिला नाही. मिरच्या पण जास्त नाही घेणार होते, 2च लांब कापते म्हणजे कसं आहे जर दिसले तरी विपुलला काढता येतील ते बाजूला. तर भाजी अशी आहे ना गाईस, तर मी भाजी कशी बनवते हे तुम्हाला दिसेलच. तर सगळ्यात आधी आपण चॉपिंग पॅड घेऊया आणि ऑनियन चॉप करून घेऊया व्यवस्थित. तर चॉपिंग पॅड माझ्या सुबेची भाजी सवयीची मला शिकायला आवडते. रेडी नाही म्हणू शकत, ठीक आहे आपल्या मम्मीसारखीच येते पण ती ना व्यवस्थित पुसून नाही ठेवत म्हणून मला ना ती पद्धतच आवडत नाही युजली. तरी कांदे हे बघा तुम्ही आता साफ करून घेते फटाफट. तर कांदे सगळ्यात आधी मी हे करून घेते, कांदे कट करून घेऊया आपण. उभे चिरू शकतो, उभे चिरले ना तर कसं ते मस्तपैकी फ्राय अप करता येतं आपल्याला. ओडपी स्टाईलमध्ये आपण भाजी बनवणार आहे बटाट्याची. तर आता हा कांदा मी व्यवस्थित चिरून घेते उभा. तर बघा तुम्ही पुढे आणि माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. तुम्ही बघू शकता की आपण आता भाजीची रेसिपीसाठी स्टार्ट करणार आहोत. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण घेऊया कढई. ह्याच्यात होऊन जाईल तर मी छोटीच कढई घेतली आहे. छान करते. तर कढईमध्ये ठेवून एका बाजूला जे भाजी होतं बिलकुल विचारते कधी खायचे. आधी भाजी बनवून होते कारण डोसे गरम गरम काढलेले चांगले असतात. इथे बघू शकता तुम्ही मी बटाटा चिरून ठेवला आहे. इथे मी घेतली आहे मिरची, कांदा, कढीपत्ता. तर आपली कढई गरम आहे. तर आजचं असं आहे काय की स्टीजूचा फोन आला होता, तुम्हाला सांगितलं की कदाचित संध्याकाळी मला जावं लागेल. आम्ही काय करू, आम्ही जाऊ केक कटिंग वगैरे झालं की मग आम्ही निघू. रात्रीच्या ट्रेनने आम्ही घरी येऊ. पण बशू बेबीला ऑलमोस्ट आपण तो गिफ्ट देतो. बघू तर बिलकुल काय प्लॅन करतो आणि माझ्या सोनोग्राफी रिपोर्ट्समध्ये काय येतं तर त्याच्यावरून ठरेल. तर उडदाची डाळ नाही आहे, तर उडदाच्या डाळीच्या ऐवजी मी मुगाची डाळ घालणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, तर आपली कढई गरम झाली आहे. मी ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल ॲड करते. थोडंसं म्हणजे जास्त. आता कसं कांदा एवढा परतवायचं म्हटलं की थोडंफार तेल आपल्याला घ्यावंच लागेल, सुकं नाही होणार मग ते परतवायला आपल्याला.
तर कालच मी तुम्हाला सांगितलं ज्या कामासाठी गेले होते त्याचं काम माझं कंप्लीट झालं आहे. दीला भेटले, बाबूला भेटले, सगळं काय झालं. बाबू तर खूप स्वीट आहे आणि बाबू आमच्या एक नंबरचा झोपाडा आहे. आताशी तो झोपी झोपी करत असतो नुसता. ही मी घेतली आहे मस्टर्ड सीड, सॅटमेन्स, राई ऍड केल्यानंतर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये जिरा ऍड करूया. जिरा ऍड केल्यावर जे हिरव्या मिरच्या 2च घेतलं मी ते टाकते ह्याच्यामध्ये. आणि काही उडदाची डाळ नसल्यामुळे आता ती मला बहुतेक शोधावी लागेल. मी बरेच दिवस कसं ऑफिसला वगैरे असताना आता मम्मी सगळं करायचं. तर मुगाची डाळ मी घेतली, एक मोठीची टाकून देते ह्याच्यामध्ये. तर मुगाची डाळ टाकली आहे मी. हे बघा मेशोमधनं एवढं भारी वाटतं आमची करते. जसं वाटतं कंपास बॉक्स उघडतो आपण. तर ह्याच्यामध्ये मिरच्या परतून घेते मी. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करूया, हा जो उभा कांदा चिरलाय तो टाकूया. आपण कांदा परतून घेऊया. कांदा जास्तच मोठा टाकूया. तर हे आपण परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता ऍड केला. आधी का नाही टाकलं कारण ते उडतं मागं. तर आपण मिक्स करूया व्यवस्थित. त्याच्यानंतर थोडीशी हळद. उडदाची डाळ जर तुम्ही टाकता ना तर जास्त टेस्टी लागते, पण मला ती भेटत नव्हती म्हणून मी मुगाची डाळ टाकली त्याच्यामध्ये थोडीशी, जास्त नाही. थोडंसं हिंग घेऊया. तर तुम्ही जे बॅटर काढलं होतं ते आपण काढूया आणि बाउलमध्ये मिक्स करूया. हे आणलं मिक्स करून घेतो. आय थिंक हे खूप आहे, म्हणजे आता लंचला होऊन सुद्धा उद्यासाठी पण होईल कदाचित. उद्या ऑफिसला वगैरे पण तर मस्त असं सुगंध सुटलेला आहे भाजीला. आपण ते बघू आता कशी लागेल भाजी. तर बघा पुढे आपल्या भाजीचा फायनल लुक. किती सुंदर बटाट्याची भाजी दिसते ना. मला सुद्धा यम्मी असं वाटते कधी खाते. हा बघा, हा आहे आमचा जिमी. हा आहे आमचा जिमी. घ्यायची घ्या. तर बघा मी आज वाडा थोडाफार क्लीन केला, जेवढं जमलं तेवढं. मला हे बाकी सुद्धा घाण काढायची होती, तर मी कधी काढेल ते माहीत नाही. तर आमच्या शेजारी राहतात काका काकू त्यांचं आहे, आणि तिथे सुद्धा वेपलचे काका काकू राहतात. आणि इथे हा आमच्या गोंजू बघा कसं मस्ती करतो. कुठे गेलेले तुम्ही सकाळपासून? कुठे गेलेले? हां कुठे गेलेले तुम्ही? कुठे गेलेला? कुठे गेलेले? बघा कुठे बघतोय ह्याला. बघा जरा तुम्ही, काय माहिती कुठे बघतोय. माझ्या सासू सासऱ्यांना ब्लॉगिंग का आवडतं, मला तर होत असतं, तर मला आवडतं मी करतो. आता हा जो पसारा झालेला आहे हे बटाट्याचा वगैरे उठा वगैरे साफ करून घेते. आता होतं त्याच्या मम्माला घेऊन डॉक्टरकडे चालला आहे. त्याच्यानंतरच मी डोसा गरम गरम बनवी. असं भेटे तुम्हाला डायरेक्ट रूममध्ये रूम क्लीन करताना. सो गुड इव्हनिंग गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मॉर्निंगमध्ये स्वागत केलं होतं आपण, तर तुम्ही बघू शकता की हा माझा लुक कशासाठी आहे. तो छोटंसं शूट होतं आपलं जे कम्प्लीट झालं आहे. सो आत्ताच शूट कम्प्लीट होऊन मी तुम्हाला भेटायला आले. सो गाईज आजचा दिवस ओके होता. आजच्या लंचमध्ये होतं डोसा आणि बटाट्याची भाजी. जे काही झालेलं आहे तुम्ही बघू शकता. माझे आय शॅडोज जे मी केले ते छान आहेत का? न्यू आहे, ट्राय केलं, बट इट्स फाईन. तर चला भेटे तुम्हाला काहीच वेळामध्ये.
का मित्रांनो, तर तुम्ही तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता आता संध्याकाळ झाली आहे, तुमच्या इथे झाली असेल, कुठे मी बाहेर राहत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता चहाचा वेळ झालेला आहे, मेकअप केला आहे, हो खूप सुंदर दिसत असेल. तर मी आय शॅडो असे का लावले डबल, कारण मी एक साडी वेअर केली होती त्याचे शेड असेच होते, तर म्हणून ते आय शॅडो असे आहेत. आणि दुसरी गोष्ट, विपुलने माझ्यासाठी आणलाय मस्त गरम गरम चहा. तर आता विपुल सुद्धा चहा घेतो आहे बघा. आणि मी त्याला सांगणार आहे संडेला तो शेविंग त्याची करून येईल. उद्या विपुल बऱ्याच टायमानंतर चालला आहे रिसॉर्टला, तर अजून त्याचं फायनल. Everybody in the world blind. Please Lord give me a sign, a sign. I feel like I'm losing my. काहीच नाही झालं, पण मला माहिती आहे तो जाणार. माझा सिक्स सेन्स मला असं बोलतो आहे. तर गाईज मला असं वाटतं की त्याने जावं. तर कमेंटमध्ये सांगा की विपुलनी जावं की नाही, कमेंट करा या गोष्टीवरती. आणि गाईज खूप इच्छा होते क्यूटचा डॉग आणायची, पण मला डॉग मिळतच नाही. आज वाटते एखादा जंगली आणून पाळू का आता घरी, एवढा कुत्रा आवडतो मला. तर चला मी सगळं आवरते आणि भेटते तुम्हाला. फायनली मी झाली आहे रेडी. तर मी चालली आहे डॉक्टरकडे. डॉक्टरांना फोन केला होता, नंबर लावला त्यांच्या अपॉइंटमेंटकडे. सो डॉक्टर बोलले गर्दी नाही आहे. सो बघूया डॉक्टर काय बोलतात आणि भेटतेच तुम्हाला. मग मी पोचले डॉक्टरकडे, तर बघूया डॉक्टर काय बोलतात आणि सांगते तुम्हाला. गाईज आम्ही डॉक्टरकडनं निघाले आहेत. सो आता आम्ही चाललो आहे असंच राऊंड मारायला. तर आज मी लाल टिकली लावली बघ, किती छान दिसते आहे. मी बिलकुल गाडी चालवतो आहे. आता आम्ही डिसाईड करतो आहे की काय डिनरचं. तर दुपारी तर आपण डोसा आणि तेच खाल्लं, बटाट्याची भाजी तुम्हाला सांगितलं. तर आता बघू काय खाणार वगैरे. तर भेटते तुम्हाला. सो आपला संध्याकाळचा, सकाळी जा का संध्याकाळी जा का रात्री जा, ट्रॅफिक तर अशीच असते. आणि लोकांना ना म्हणजे खास काय ते डोक्याला कळत नाही मला कधी कधी. तर ट्रॅफिक तर तशीच असते. ही मला वाटतं इलेक्ट्रिक गाडी आहे, ही ग्रीन नंबर प्लेट आहे. तर मागे एक जण हॉर्न मारतोय, त्याला खूप घाई लागलेली आहे जायची गाईज. तर चला भेटते तुम्हाला.